नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो डीके नॉलेज 21 यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषदेच्या भरतीचा जो काही निकाल लागणार आहे त्याविषयी आज एक नवीन अपडेट आलं आहे, ते आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। तो निकाल कशा प्रकारे बघता येईल, त्याचं एक परिपत्रक जाहीर झालं आहे, तेच आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या डीके नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे परिपत्रक आहे जळगाव जिल्हा परिषदेचं। या परिपत्रकामध्ये काय सांगण्यात आलं आहे ते आता आपण बघूया। जिल्हा परिषद पद भरती सन 2023 अंतर्गत विविध संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरतीबाबत ऑनलाईन घेण्यात आलेल्या परीक्षेचे निकाल IBPS कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर सदर निकाल जळगाव जिल्हा परिषदेच्या www.zpjalgaon.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असं परिपत्रक हे जळगाव जिल्हा परिषदेने जाहीर केलं आहे। याचा अर्थ मित्रांनो, ज्या ज्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचा निकाल बघता येणार आहे। समजा मित्रांनो, एखाद्या विद्यार्थ्याने जर अहमदनगर जिल्हा परिषदेसाठी जर फॉर्म भरला असेल तर त्याला त्याचा निकाल हा अहमदनगर जिल्हा परिषदेच्या झेडपीच्या वेबसाईटवर बघता येईल। तसेच कोणी परभणीसाठी भरला असेल तर परभणी जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर जाऊन त्याचा निकाल बघता येईल। असंच प्रत्येक जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर निकाल हा जाहीर करण्यात येणार आहे मित्रांनो। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या डीके नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। धन्यवाद।